संतांचं वर्णन काय करावं, साधूचं महात्म्य आणखी किती सांगावं, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. ज्ञानोबारायांनी निर्जीव भिंत चालवली, चालविली भिंती, हरली चांगयाची भ्रांती, मोक्षमार्गीचा सांगती, ज्ञानोबा माझा चालविली जड भिंती. ऐका सगळ्यांनी, ज्ञानोबारांनी जड भिंत चालवली का नाही? झोपल्या का नाही चालवली? चालवली. माऊलींनी जड भिंत चालवली. आपल्याला शक्य नाही ते. आपण सामान्य पामर जीव आहोत. साधूचं महात्म्य पहा, साधूचा प्रभाव पहा. माऊलींनी रेड्याला वेद बोलवायला लावलं. रेड्याच्या मुखातून वेद बोलवला. याच्या पुढे ऐका, माऊली तीर्थयात्रा करत 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 काशीला गेले. बरं, तिथे एक मोठा काहीतरी एक समारंभ होता. यज्ञाचा मान कोणाला द्यायचा ती चर्चा चालली होती. आता काशीमध्ये काही विद्वानांची कमी आहे का? कुणाला एक वेद पाठ, कुणाला दोन वेद पाठ. ज्याला एक वेद पाठ ते वेदी, ज्यांना दोन वेद पाठ ते द्विवेदी, ज्यांना तीन वेद पाठ ते त्रिवेदी, ज्यांना चार वेद पाठ ते चतुर्वेदी, उपाध्याय, असे प्रचंड विद्वान लोक. काशीमध्ये विद्वानांची कमी नाही. जशी कोल्हापूरला पहिलवानांची कमी नाही, तशी काशीमध्ये विद्वानांची कमी नाही. प्रत्येकाला वाटायचं तो यज्ञाचा मान मलाच मिळावा, मला मिळावा तो मान. पण ऐका ना, सगळे म्हणतात मला 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 मान पाहिजे. सगळ्यांनी ठरवलं, हत्तीच्या सोंडेमध्ये माळ देऊ, हत्ती ज्याच्या गळ्यात माळ घालल ना त्याला तो मान. काही विद्वान हत्तीच्या जवळ जायचे, हत्ती शेपटीनच ढकलून द्यायचा. काही विद्वान हत्तीच्या सोंडे समोर जायचे, हत्ती सोंडेनच फटका द्यायचा त्यांना. आणि मग काही तर त्या सोंडेमध्ये अडकवलेल्या माळीमध्ये मुंडकं घालायची तयारी कुणाकुणाची. हत्ती त्यांनाही फटके द्यायचा. हत्ती फिरत 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 काशीच्या घाटावर आला. तिथे माझी माऊली बसलेली होती, तीर्थयात्रा करण्यासाठी गेलेले माऊली. माऊली तिथे बसले. माऊलींचं लक्ष फक्त संत वाहणाऱ्या गंगामाईकडे आहे आणि गंगेशी जणू संवाद करतायत. हर हर गंगे हो गंगे, हर हर गंगे ओ गंगा मैया, हर हर गंगे हो गंगे, हर हर गंगे. गंगा मैयाशी माऊलींचा संवाद चाललेला. हत्ती आला आणि माऊलीच्या गळ्यात त्यानं माळ घातली. महाराष्ट्राच्या मातीमध्ये जन्माला आलेली माझी ज्ञानराज माऊली, काशी सारख्या पुण्यभूमीमध्ये माऊलींचा सन्मान झाला. जणू हत्तीनं सोंडेतली माळ गळ्यामध्ये घातली. पण विद्वानांनी शंका घेतली, पण हे 16 वर्षाचं पोर, आम्ही वेद पाठ करता करता आमच्या डोक्याची केस पांढरी झाली आणि ह्या तरुण पोराला कसं काय मान मिळणार? हा जर मुलगा खरंच सामर्थ्यवान असेल तर यानं विश्वनाथाच्या नंदीला प्रसाद खाऊ घालावा. काशीला कोण कोण गेलाय? हात वर करा. बरेच जण आहेत. विश्वनाथ भगवंताला पाहिलंय काशीमध्ये आपण? त्यांच्या समोरचा नंदी पाहिलाय का? विश्वनाथाच्या नंदीला जो प्रसाद, यानं जर प्रसाद खाऊ घातला तर हा मुलगा यज्ञाचा मान करी. ऐका, सगळे म्हणतात तुम्ही जर यज्ञाचे खरंच मानकरी असाल तर नंदीला जीव घाला. माऊली आले, हातात प्रसादाचं पात्र घेतलं, डायरेक्ट नंदी महाराजाकडे गेले नाही, विश्वनाथासमोर आले आणि विश्वनाथ भगवंताला म्हणतात, भगवान आपल्या परंपरेचा प्रश्न आहे, तुमच्या वाहनाला सांगा प्रसाद खायला. कोणती परंपरा? आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा, आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा, आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा, आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा. मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य, मच्छिंद्र तयाचा, मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य, मच्छिंद्र तयाचा, मच्छिंद्र तयाचा मुख्य
मच्छिंद्राने बोध गोरक्षास केला मच्छिंद्राने बोध गोरक्षास केला गोरक्ष वळला कहिने प्रति गोरक्ष वळला गोरक्ष वळला कहिने प्रति गोरक्ष वळला गहेनी प्रसादे निवृत्ती दातार ज्ञानदेवा सार चोजविले. ऐका, आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा आणि मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य. मच्छिंद्राने बोध गोरक्षासी केला आणि गोरक्ष वळला गहिनी प्रती. गहिनी प्रसादे निवृत्ती दातार आणि ज्ञान देवासार. माऊली पर्यंत ते ज्ञान आलेलं होतं आदिनाथाचं. माऊली म्हटले, भोले बाबा आपल्या परंपरेचा प्रश्न आहे, खायला सांगा नंदी महाराजांना. भोलेनाथ म्हटले, माऊली काळजी करू नका, तुम्ही आलात या गोष्टीचा मला खूप आनंद आहे. आणि मग भगवान भोलेनाथानं नंदी महाराजांना सांगितलं, म्हणजे नंदी बाबा आता ही गोष्ट ऐका. भगवान शंकरानं स्वतःची कथा नंदी महाराजांना सांगितली होती, शिवकथा. नंदी महाराजांनी एवढ्या श्रद्धेनं आत्मीयतेनं तन्मयतेनं ऐकली. तेव्हा शंकरानं सांगितलं, नंदीला वरदान दिलं, आणि आज तू माझी गोष्ट ऐकली, भविष्यात तू तर माझ्या दारात असणारच आहे माझं वाहन म्हणून, माझा निष्ठावंत भक्त म्हणून. भविष्यात तुझ्या कानात कोणी जर गारणं सांगितलं तर तुझ्या कानात सांगितलं गारणं मी सुद्धा लवकर ऐकेल. म्हणून आपल्या भारतात परंपरा आहे, आपल्या परंपरेमध्ये परंपरा आहे, पद्धत आहे की आपल्याला जर एखादं गारणं महादेवाला सांगायचं असेल तर डायरेक्ट महादेवाजवळ जाऊन बडबड करू नका, नंदी महाराजांच्या कानात सांगा, तिकडे बरोबर पोहोचतंय. पहा, नंदी महाराजांना सांगितलं पाहिजे. आणि मग नंदी महाराज, आज भगवान शंकर म्हणतात, नंदी बाबा तुमचं खूप काही ऐकतोय मी, आता माझं ऐका मी काय सांगतोय ते. म्हणे काय? म्हणे माझं दैवत, माझं आराध्य श्री विष्णूचं स्वरूप ज्ञानोबाराय आलेले आहेत. माऊलींच्या हातातला प्रसाद तुम्हाला खायला मिळतो, तुम्ही भाग्यवान आहात. प्रसादाला डावलू नका. माऊली प्रसाद घेऊन यायला लागले, पाषाणातला नंदी उठून उभा राहिला आणि माऊलींच्या हातातला प्रसाद खाल्ला. माझ्या ताईला माऊलींच्या हातातला प्रसाद खाल्ला. म्हणजे हे संतांचं महिमान आहे, ऐसा संतांचा महिमा. आता मला सांगा, पाषाणातला नंदी जर प्रसाद खात असेल तर या गोष्टीला काही बोलायला आहे का आपल्याकडे शब्द? झाली बोलायाची सीमा. खूप काही उदाहरणं आहेत देण्यासारखी, खूप काही उदाहरणं. नामदेवराया चंद्रभागेमध्ये फेकलेला परीस आणायला गेले. परीस हा भागवताचा परीस फेकला होता. परीस हा भागवत पाठीमागे लागला, म्हणजे माझा परीस द्या, नाही तर तुमची काही बरीगत नाही. फेकलेला परीस अशी उंजळ भरून चंद्रभागेतले खडे काढले नामदेवरायांनी, आणि ते खडे म्हणे घ्या तुमचे परीस. म्हणे चंद्रभागेतली दगड देतात, परीस म्हणता काय? नामदेवराया बोलले, पहा परीसाचं लक्षण काय आहे? म्हणजे त्या दगडाचा स्पर्श जर लोखंडाला केला तर लोखंडाचं सोनं होतं, हे त्याचं परीक्षण आहे, परीक्षा आहे. म्हणजे तुम्ही काम करा ना, या सगळ्या माझ्या हातातल्या दगडांची परीक्षा घेऊन पहा. एक 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 दगड परीसा भागवताना हातात घेतला, लोखंडाला लावला. प्रत्येक दगड लोखंडाला लावला की लोखंडाचं सोनं व्हायचं. फेकताना एक दगड फेकला होता, पण नामदेवरायांच्या हाताचा स्पर्श झाला होता ना, तेवढे दगड परीस बनलेले होते. हा संतांचा महिमा आहे. झाली बोलायाची सीमा, ऐसा संतांचा महिमा. झाली बोलायाची सीमा. संतांच्या कृपेचा एक भाग अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये सांगितला. आलिंगन घडे आलिंगन घडे ओ
कृष्ण महाराज खूप छान. आणि मृदंगाचार्यासाठी टाळी वाजवायला. फार सुंदर. नाव काय महाराज तुमचं? सागर. सागर बाबा आणि भागवत महाराज. सागर बाबा फार सुंदर, भागवत बाबा दोघांचंही कौतुक. फार सुंदर. आलिंगन घडे मोक्ष सायुज्यता जोडे. पहा ना संतांची किती मोठी कृपा आहे. संतांना आपल्या डोक्यावर हात ठेवू द्या, आपल्याकडे कृपेच्या नजरेनं पाहू द्या, आपल्याला गळ्याला लावून घेऊ द्या साधू संतांनी. आपलं कल्याण आहे, कल्याण आहे. आलिंगन घडे मोक्ष सायुज्यता जोडे. लक्षात घ्या, मोक्ष हा चौथा पुरुषार्थ आहे. त्याच्या अगोदर 3 पुरुषार्थ आहेत: धर्म, अर्थ, काम, मोक्ष. हे 4 पुरुषार्थ तात्काळ प्राप्त होतात संतांच्या कृपेनं. आणि 4 मुक्त्या आहेत: समीपता, सलोकता, स्वरूपता आणि सायुज्यता. या 4ही मुक्ता संतांच्या कृपेनं प्राप्त होतात. जास्त अवघड जर मी तुम्हाला सांगायला लागले तर कीर्तन डोक्यावरून नाही, डायरेक्ट मंडपाच्या वरून जाईल. सोपं सोपं तुम्हाला कळेल असं मांडण्याचा प्रयत्न करते. लक्षात घ्या, संतांचं आलिंगन, आलिंगनाचे प्रकार आहेत. एक यमाचं आलिंगन, एक कामाचं आलिंगन आणि एक मोक्षाचं आलिंगन. यमाचं आलिंगन म्हणजे काय? एकदा राजा धृतराष्ट्राला सांगितलं म्हणे, भीमानं तुझा मुलगा अशा अशा पद्धतीने मारला, अशी मांडी फोडली, असा फाडला, असं रक्त काढलं. हे ऐकलं आणि आंधळ्या धृतराष्ट्राला खूप राग आला भीमाचा. सांगितलं म्हणे, भीमाला माझ्याकडे भेटायला पाठवून द्या, मला त्याला भेटायचंय. त्यानं खूप युद्धामध्ये चांगली कामगिरी केली, म्हणून मला त्याला आलिंगन द्यायचंय. ऐका, मग भीम दादा त्यांना निरोप दिला म्हणे, तुम्हाला बोलावलंय काकांनी. काका तुमची युद्धातली कर्तबगारी पाहून तुमचं कौतुक करणार आहेत. आता भीमाला काय माहिती काकाच्या मनामध्ये कपट आहे, काका काका नाही, हा धोका आहे म्हणून. हे लक्षातच नाही. भीमदादा खूप सरळ. जी माणसं मोघम असतात ते खूप सरळ असतात. ताकदीनं जे बलशाली असतात ना माणसं, त्यांच्या डोक्यात आडेविडे नसतात. एका ठोक्यात खाली पाडायचं एवढं त्यांच्या डोक्यात असतं. का? ताकदीनं ते अर्दंड असतात. मग भीमदादा सरळ निघाले. भगवान श्रीकृष्ण परमात्मा त्यांचं लक्ष काळजी घ्यायला. मी तुम्हाला कीर्तन चालू झाल्यापासून सांगते, खरी भक्ती करणाऱ्या माणसानं कधी स्वतःची काळजी करायची नाही. त्यांचं रक्षण करता भगवान परमात्मा असतो. भीमदादाचं खरं प्रेम भगवंतावर. काकाने बोलावलं, निघाले बिनधास्त. भगवंतानं अडवलं, म्हणे भीमा कुठे निघालात? म्हणे काकांनी मला बोलावले, मला शाबासकी देणार आहेत, मी खूप कर्तबगारी केली. म्हणे आडे वेड्या, काका नाही तो धोका आहे. नाही तसं नाही, माझे काका आहेत ते. ठीक आहे म्हणे, मी तुला काय बोलत नाही, पण तुझ्यासारखाच पुतळा तयार करू आपण. असा बलशाली पुतळा केला, वजनदार पुतळा. आणि भीमाला सांगितलं, भीमा, काका म्हणतील भीमा ये इकडे, तू फक्त पुढं गेल्यासारखं करायचं, पण पुतळा पुढे ढकलायचा आणि तू मागे सरकायचं. तिथे धृतराष्ट्र मनात प्रचंड भीमाबद्दलची चीड भरलेली. भीमा आलास का? हो काका मी आलोय. ये बेटा, युद्धातली तुझी कर्तबगारी पाहून मला तुला आलिंगन द्यावंसं वाटतंय. यमाचं आलिंगन आहे पाहे, तुला आलिंगन द्यावं वाटतं. काका आलो. भगवंताना असा कोपरा मारला, हो माग कुठं निघाला? आलो. ते पुतळा पुढे ढकल. राजानं धृतराष्ट्रानं बाहू असे फैलावले आणि समोर भीम असा गळ्यामध्ये येईल असं वाटलं होतं, पण भीम नाही पाठवला देवानं. भीमाचा पुतळा पुढे ढकलला. जसा पुतळा पुढे ढकलला आणि या आंधळ्यानं अशी मिठी मारली धृतराष्ट्रानं, काही क्षणात तर पुतळ्याचा भुगा केला. मग भीमदादा दोचकले, घामच फुटला ना, तांब्याभर पाणी पिले भीमदादा. म्हणे देवा तू होता म्हणून वाचलो बरं. हे काय काकाचा प्रेमाचं आलिंगन नव्हतं, हे तर यमाचं आलिंगन होतं. हे आलिंगनाचे प्रकार आहेत. हे यमाचं आलिंगन आहे. असंच आलिंगन नशिबी आलं होतं कुणाच्या? छत्रपती शिवरायांच्या. अफजल खान सुद्धा आला, या शिवाजी महाराज आलिंगन द्या. पण शिवाजी महाराज पूर्ण तयारीने गेले होते, नाही तर ते यमाचंच आलिंगन ठरलं असतं. तिथेही वाचले छत्रपती शिवाजी महाराज. हे झाले यमाचे आलिंगन. कामाचं आलिंगन ते माणसाला संपवणारं आहे. प्रेमाचं, भक्ती प्रेमाचं आलिंगन. या भक्ती प्रेमाच्या आलिंगनामध्ये
आपल्या सगळ्यांचं कल्याण आहे. ते संतांनी भक्ताला द्यावं, देवांनी भक्ताला आलिंगन द्यावं किंवा साधू संतांची कृपेची नजर आपल्यावरती पडावी, त्याच्यात आपलं कल्याण आहे. म्हणजे जेव्हा संत प्रेमाचं आलिंगन एखाद्या साधकाला देतात ना, तेव्हा त्याला मोक्ष आणि मुक्ती प्राप्त होते. आलिंगन धडे घडे मोक्ष सायुज्यता जोडे. हे साधूचं महात्म्य आहे. साधूचं महात्म्य आहे का? तीर्थे पर्व काळ अवघी पायापे सकळ. संतांच्या चरणाजवळ जगातले सगळे तीर्थ आहेत, सगळे तीर्थ. साधू हेच चालतं बोलतं तीर्थ आहे. साधू नाम दर्शनम पुण्यम तीर्थभूता ही साधव कालेन फलती तीर्थ सद्य साधू समागमः. इथे हे सुभाषित सांगतंय की तीर्थ तुम्हाला कालांतरानं फळ देईल, पण संतांचा सहवास, संतांची संगती तात्काळ आपल्याला पुण्यफल प्राप्त करून देते. कितीतरी उदाहरणं आहेत. शबरी आई वनामध्ये साधूच्या वाटेवरून जातात ना, ती वाट झाडून काढत होती. शबरी मगन है राम भजन में, राम दरस की आस है मन में. राम आएंगे तो अंगना सजाऊंगी, दीप जला के दिवाली में मनाऊंगी. मेरे जन्मों के सारे पाप मिट जाएंगे, राम आएंगे, राम आएंगे, आएंगे, राम आएंगे. एवढं भाग्य शबरी आईला कशानं प्राप्त झालं? साधूची वाट झाडून काढत होती. माझ्या ताईंनो, कधी मंदिरात गेलात, साधूच्या आश्रमात गेलात, पंढरपूरला गेलात, एखाद्या तीर्थक्षेत्रावर गेलात, तर तिथे जर कचरा असेल ना मंदिरामध्ये, तो उचलून बाजूला टाका. ही सवय लावा स्वतःला. मंदिरात गेलात तर 4 झाडू मारण्याचे प्रयत्न करा. मंदिर स्वच्छ ठेवा. ते आपल्या गावचं मंदिर असो किंवा गावचा आश्रम असो, तिथे स्वयंसेवा करा. लक्षात घ्या, मंदिर जर स्वच्छ ठेवली तर भगवान परमात्मा आपलं जीवन सुंदर आणि स्वच्छ ठेवतात. अन्न धान्य सुख समृद्धी ऐश्वर्य संपत्तीने आपलं जीवन भरून जातं. पहा, कारण एक चोर भगवान शंकराच्या मंदिरामध्ये चोरी मोजण्यासाठी बसला. चोरी मोजायला कचऱ्याची अडचण झाली तर त्यानं कचरा उचलला आणि बाहेर टाकलं, तर भगवान शंकराची असली कृपा झाली, त्या चोराला रात्रीतून कुबेर बनवलं. हे का सांगते मी तुम्हाला? तर मंदिरामध्ये गेलात तर कधी हातानं कचरा काढण्याचा प्रयत्न करा. आपल्या गावचं मंदिर स्वच्छ आणि सुंदर राहील. आता ऐका, शबरी आई रस्ता झाडत होती. एक दिवस मतंग ऋषीने पाहिलं. कोण तू? भिल्लाची मुलगी. आतापर्यंत कोण रस्ता झाडत होतं? मीच झाडत होते. का सांगितलं नाही? मी भिल्लाची मुलगी, माझी सेवा स्वीकारताल का नाही मला माहिती नाही. शबरी, तुझी जात महत्वाची नाही, तुझा भाव महत्वाचा आहे आम्हाला. अगं किती तुझं अंतकरण शुद्ध आहे. गुरुजीला फार बरं वाटलं, पण ते शिष्य होते ना अर्धवट चेले, ते चेले म्हटले आपल्या गुरुजीचं डोकं बिघडलं म्हणे म्हातारपणामुळे. ही भिल्लाची मुलगी भिल्ली नाही आणि हिची सेवा स्वीकारतात, तिचं कौतुक करतात. चला चला म्हणे, आपण आतापर्यंतची आपली भक्ती भ्रष्ट झाली. दुसऱ्या रस्त्यानं गेले पंपा सरोवरावर स्नान करायला. सगळं सरोवर रक्तानं लालबुंद झालेलं दिसलं त्यांना. घाबरले. गुरुजी गुरुजी गुरुजी, सगळ्या पाण्यामध्ये रक्त आहे. बरोबर आहे, भक्तीचा अपमान करता. तुम्हाला ते सरोवर रक्तानं लालबुंद झाले नाही तर कसं दिसणार? आता काय करावं गुरुजी? शबरी आईच्या पायाचं तीर्थ घ्या आणि त्या सरोवरात टाका. शबरी आईच्या चरणाचं तीर्थ घेतलं, सरोवरात टाकलं, तर सरोवर ते पाणी पहिल्यासारखं झालं. तीर्थे पर्व काळ अवघी पायापे सकळ. सर्व तीर्थ संतांच्या चरणावरती आहेत. सर्व पर्व काळ सर्व संतांच्या सहवासामध्ये आहे. आणि शेवटी तुकोबाराय सांगतात, तुका म्हणे देवा त्यांची केली पावे सेवा. याच्यावर एक उदाहरण सांगते, सेवा समाप्त करते. विठ्ठल 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 विठ्ठल. संतांची सेवा केली तर देवाची सेवा घडते. आता लोकांना कुणाची सेवा करावी तेच कळत नाही. नको त्याची सेवा करतात, नको त्याची सेवा करतात. गाडीचं टायर फुटेपर्यंत प्रचार करतात. मग फुटलेलं टायर भरून द्यायला कुणी येत नाही आपल्याकडे. तर मला काही कुणावर टीका नाही करायची, पण सेवा कुणाची करावी हे माणसाला कळालं पाहिजे.
जीवनामध्ये एक तर देवाची सेवा करा, संतांची सेवा करा, वारकऱ्यांची सेवा करा, परमार्थ करणाऱ्या माणसाची सेवा करा, आईवडिलांची सेवा करा, ज्येष्ठांची सेवा करा, दिन दुबळ्यांची सेवा करा, आंधळ्या पांगळ्याची सेवा करा. नको त्याची सेवा करण्यात काही अर्थ नाही. मग पहा तर संतांची जर सेवा केली तर ती भगवंताला पोहोचते. देव ऋणी होतो त्या सेवेनं. माझ्या ताई दादांनो, धनपाल नावाचा एक श्रीमंत व्यक्ती आहे. ऐका बरं, दृष्टांत फार सुंदर आहे. धनपाल नावाचा एक श्रीमंत व्यक्ती आहे, पण तो देवाची पूजा करायचा, पूजा अर्चना करायचा, पण लग्नच करत नव्हता. पहा जुना काळ. मनासारखी पत्नी भेटली तर लगेच लग्नाला तयार व्हायचे, पण मनासारखी पत्नी जोपर्यंत भेटत नाही तोपर्यंत जुनी लोक लग्नाला तयार होत नव्हती. आता म्हणतात कशी असू दे मी लग्नाला तयार आहे. आता काळ बदललाय ना, कारण आता पोरांचं लवकर जुळतच नाही. काळ ओळखून घ्या. आता मुलीसाठी पोरांनो, म्हणजे जे पालक आहेत त्यांनी पण ऐका, मुलगी अशीच पाहिजे तशीच पाहिजे ही डिमांड आता ठेवू नका. मागच्या काही काळामध्ये अशी परिस्थिती होती की मुलाचं मार्केट होतं, मुलाच्या आईवडिलांचं मार्केट होतं. आता ते मार्केट संपलेलं आहे. आता मुलीच्या आईवडिलांचं सध्या मार्केट आहे. त्या मुलीपेक्षा मुलीची आई जास्त शहाणपणा करत असते पहा. हो ना, मी तुमच्या गावातला अजिबात काही सांगत नाही, मी लांबचं सांगते. तिकडे गेले की तुमचंच सांगायचं. ती मुलीची आई एवढं शहाणपणा करत होती, पाहुणे पाहायला आले तिच्याच अटी. मुलगा शिकलेला पाहिजे, त्याला नोकरी पाहिजे, त्याला 1 लाख रुपये पगार पाहिजे, त्याचा 1 कोटीचा बंगला पाहिजे, त्याला 50 लाखाची कार पाहिजे, 100 एकर पाण्याखालची जमीन पाहिजे, शेतामध्ये सगळा ऊसच पाहिजे. आता बिना पावसाचा ऊस कसा येईल? सगळा ऊसच पाहिजे. आणि पोरगी शेतात नाही गेली पाहिजे. आणि त्या मुलाला भाऊ नको, बहीण नको, त्या घरातली सासू सुद्धा मेलेली पाहिजे. आता विचार करा, एवढ्या अटी घातल्यावर त्या पोरीचं लग्न जमल काय? आणि पोरगा तरी म्हणाल काय, माय मारून हिला काय करायचं घरामध्ये आणून? म्हणजे त्या मुलीपेक्षा मुलीच्या आईचे जास्त नखरे असतात. तर ऐकून घ्या, लग्न हा एक असा विषय आहे, तिथे तो समजदारीनं समजूतदारीनं घ्यायचा असतो, एकमेकाला समजून घ्यायचं असतं. धनापेक्षाही मुलाच्या संस्काराला महत्त्व द्या, आणि मुलीच्या सौंदर्यापेक्षा तिच्या आचरणाला, तिच्या संस्कृतीला महत्त्व द्या. या 2 गोष्टी सांभाळा, सगळ्यांचं जीवन सुखी होईल. मुली पण आहेत, पण त्यांच्या अटी असल्यामुळे त्या घरात आहेत. आणि पोरं आहेत, पण ते शिकत नाहीत म्हणून मोकार फिरतात गावामध्ये उगीच. तर काळ बदललेला आहे माझ्या ताई दादांनो. आणि ज्यांची लग्न झाली त्यांनी सुद्धा थोडं जबाबदारीनं समजदारीनं राहा. घरात ताईचे आणि बायकोचे भांडणं होऊ देऊ नका. सासवांना सुद्धा सांगेन मी माझ्या ताईंनो, काजी कणबस काजी कणबस, कान देऊ नाही का? नवीन लग्न झालंय तुमच्या, सून आली घरामध्ये तर लगेच त्याला डुसपूस करू नका, तिला टाकून बोलू नका, तिला पाण्यात पाहू नका, बरं का? ऐका सगळ्यांनी कान देऊन. घरात आलेल्या सुनेला, नवख्या सुनेला लगेच तिला डुसपूस करायचं नाही, तुमचा खरा अवतार दाखवायचा नाही, तिला तुमचं खरं रूप दाखवू नका. तिला मायेनं घ्या, प्रेमानं घ्या, कारण आज काळ सासूचा नाही. कुणाचा आहे काळ? काय प्रामाणिक आहेत तुम्ही? तुमच्या अगोदर हेच उत्तर देताय, गडबड काय? काळ सासूचा नाही, काळ सुनेचा आहे, हे ओळखून चाला. 2024 मध्ये सुनबाईला डुसपूस नाही करायचं, टाकून नाही बोलायचं, तिला पाण्यात पाहायचं नाही, तिनं भाजीला तेल किती घातलं, शेंगदाणे किती घातले, शपथ आहे तुम्हाला माझी, अजिबात पाहू नका. तिचं फक्त कौतुक करा. सुनबाईच्या माहेरचे आल्यानंतर रात्री 2 वाजता उठून त्यांच्या पिशव्या सुद्धा तपासू नका. नाही तर आपल्या म्हातारा खूप खोडी, सगळे झोपले की. एक तर म्हातारी एवढी विचित्र होती, त्या सुनबाईच्या माहेरची तिची आई आलेली, त्या विहिनीची पिशवी घेतली ना रात्री 2 वाजता. आता विहीन पण फार चतुर होती, तिने डोक्याला पिशवी घेऊन झोपली होती. हिनं हळूच उशी डोक्या खाली घातली आणि पिशवी काढून घेतली. आता पिशवीचा कुरकुर कुरकुर काही आवाज येईल ना, किचनमध्ये गेली, तेवढ्यात बत्कन लोटी खाली पडली. आणि बाई आता झोप मोडली, पिशवी हातात पाहिली तर म्हातारी एवढी विचित्र, तोंडावर पांघरून घेतलं, पांघरून घेऊन बॅटरी लावून आतमध्ये पिशवी उचकायची.
तर असले प्रयोग करायचे नाही. आणि या बिचाऱ्या काजी कनबस मधल्या ज्या सगळ्या बिचाऱ्या सासवा आहेत ना, या खूप समजदार आहे बरं. तुमच्या चेहऱ्याकडे पाहून मला कळतंय तुमचं आणि तुमच्या सुनेचं भांडणच नाही. इथं सासू सुन्या माई लेकीसारख्या राहतात. तुमचं दोघींचं फार प्रेम आहे सासू सुनेचं या गावामध्ये. या गावात सासू सुनेचं भांडण नाही. तुम्हाला प्रश्न पडला असेल हे मला कसं कळालं? कीर्तनात बसलेल्या सासवांच्या तब्येतीवरून कळालं. तुमच्या गुटगुटीत तब्येती, सफरचंदासारखे गाल, तुम्हाला फक्त सून प्रसन्न आहे, दुसरं काहीच कारण नाही. विठाल याच्यातून चांगला बोध घ्या. भगवंतानं आपल्याला खूप दिलंय, त्याच्यातून थोडंसं सेवा कार्य आपल्या जीवनामध्ये घडलं पाहिजे. का? तुका म्हणे देवा आणि त्यांची केली पावे सेवा. संतांची सेवा केली तर ती देवाला पोहोचते. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा ऐका मंडळी, जीवनामध्ये धर्म कार्याला दान करत असताना कधी मागे राहू नका माझ्या ताईंनो. आपल्याच्यानं जे शक्य असेल थोडे फार का असेना धर्म कार्यात दान देत चला. तुम्ही देव कार्यामध्ये देणगी दान दिली तर भगवान आपल्याला धन देतो. आपण अन्नदान केलं तर आपल्याला देखील आपल्या घरामध्ये अन्नधान्य कमी पडत नाही. आपण सेवा केली तर आरोग्य चांगलं राहतं. भूमी दाणे होसी भूमी पाळू, कनकदाणे कांती निर्मळू, चंदनदाणे सदा शीतळू, सुपरिमलू उपचार, अन्नदाने दृढायुषी, उदकदाणे सदा सुखी. अन्नदान केलं तर दीर्घायुष्य प्राप्त होत असतं बरं. आणि पाण्याचं दान केलं तर सुख मिळतं. तुम्ही धनदान केलं तर तुम्हाला सुद्धा भगवान परमात्मा संपत्ती भरभरून देतो. म्हणून देव कार्यामध्ये देणगी देत असताना कधी कंजूसी करायची नाही. भगवंताच्या कार्यात दिलं तर देव सुद्धा देतो आपल्याला. भगवान जब देता है तो छप्पर फाड़ के देता है. आणि देवानं बंगला दिला, गाडी दिली, शेती दिली, धान्य दिलं, संतान दिलं, परिवार दिला, प्रपंच दिलं, खूप दिलं देवानं. आणि आपण देवाला काहीच जर नाही दिलं तर भगवान जब लेता है तो चमडी उधेड के लेता है. बरं का? म्हणून विचार करायचा, त्यानं द्यावं, आपल्या वंशाचा दिवा पुढे टिकून राहावा, आपल्या प्रपंचाला सुख लागावं, घरात आलेलं अन्न सुखानं आपण खावं, घरात सुख नांदावं आणि वंशाची वेल वाढतच जावी. माहिती आहे का कुणाला? खूप साठवतात, खूप साठवतात. आणि पुढं पुढं काय होणार आहे माहिती आहे तुम्हाला? मुलगा जन्माला आला, नातू जन्माला आला, पंतू जन्माला आला, पंतूच्या पुढे येईल का नाही माहिती आहे का तुम्हाला? माहिती आहे का? माहिती नाही ते आपल्याला. मग हे भगवंतानं आपला सगळा संसाराचा कार्यभार सुखरूप पुढे चालवावा याच्यासाठी देव कार्यामध्ये या हातानं दान दिल्यानं पवित्र होत असतं बरं. धन हे दान केल्यानं पवित्र होत असतं. आणि उरलेल्या धनावरती भगवंताची कृपा राहत असते. तुम्हाला माझ्या ताई दादांनो सांगू, लोक तंबाखुरी खर्च करतात. तेवढाच खर्च जर तुम्ही सप्ताहाला दिला तर किती मोठा सप्ताह होईल. तंबाखूची एक पुडी किती रुपये आलाय तुम्हाला नको विचारायला, इकडे विचारते. 5 रुपयाला एक पुडी, 10 रुपयाला 10 रुपयाला तंबाखूची पुडी. एका दिवसाचा 10 रुपये खर्च. एका महिन्यामध्ये 30 दिवस असतात. 30 दिवसाचे किती खर्च झाले? 300. 10 30 300. 300 रुपये एका महिन्याचा खर्च तंबाखूचा.
एका महिन्याचा 300 रुपये, 12 महिन्याचा किती खर्च झाला? 3600. 3600 रुपये गरीबातला गरीब माणूस सुद्धा तंबाखूवर खर्च करतोय. 3600 रुपये फक्त तंबाखूसाठी. वर्ण चुन्याचा हिशोब लावायचा आहे अजून आपल्याला. कमीत कमी 4 ते 4.5 5,000 रुपये खर्च माणूस फक्त तंबाखू वरती करतोय. मला सांगा, या 4,000 या 5,000 अर्धेच पैसे तुम्ही सप्ताहाला द्या. किती थाटात सप्ताह होईल आपला? किती थाटात होईल? देव खुश होईल. भले म्हाताराने व्यसन केलं तर आपल्या पोराला वाचवल, पोरा तू करू नको अशी सद्बुद्धी घालल. म्हणून माझ्या ताई दादांनो, देव कार्यामध्ये देत असताना कंजूसी करू नका. कारण हे त्यानं दिलेलं आहे. आणताना तुम्ही काही सोबत आणलं नव्हतं आणि जाताना सुद्धा तुम्ही आणि मी सोबत काहीच घेऊन जाणार नाही. फक्त आपण आपल्या हाताने जे काही सत्कर्म करू ते आपल्या सोबत येणार आहे.